अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत. काय चाललंय? उघडे नागडे फिरतायत मंत्री. बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षित नाहीये. आमचं म्हणणं आहे जनतेची सुरक्षा तर ठेवा बाजूला, पहिलं मंत्र्यांची सुरक्षा करा. कारण एक व्हिडिओ ही चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँग चे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येत आहेत. आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळाचा किती नाचक्की होते की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत. मंत्री सुरक्षित नाहीयेत. जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला, मंत्र्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज. आणि जाहीर कार्यक्रमात पुन्हा सांगतायत की पैसे कमी पडले तर आम्ही देऊ. पैशाची बॅग दिसते आणि त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की या कसा होतो एवढं नाही. मी सांगतो 289 कसा होतो. महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षित नाहीये. अधिवेशन चालू आहे. जर महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षा नाहीये आणि इथे जनसुरक्षा विधेयक आणलं जात आहे तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षतेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो. अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत. काय चाललंय? उघडे नागडे फिरतायत मंत्री. नाही नाही, पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीये.